नमस्कार, मी कोमल इंगळे. विदर्भ न्यूज 365मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या महिला विशेष कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुबगाव येथील महिला पोलीस शिपाई मनीषा चव्हाण. तुमचं खूप खूप स्वागत आहे महिला विशेष या कार्यक्रमामध्ये. तुम्ही पोलीस महिला पोलीस शिपाई झालात, तर नेमकं लहानपणीचं स्वप्न होतं की मला पोलीस व्हायचं आहे, की आताच म्हणजे काय नेमकं लहानपणीचं स्वप्न काय होतं तुमचं? माझं लहानपणीपासूनच स्वप्न होतं की मला पोलीस व्हायचं, पण परिस्थिती इतकी डाऊन होती की मी नव्हती करू शकत तेवढी. म्हणजे गावात राहणं आणि ग्राउंड वगैरे नव्हतं वगैरे, आणि शिक्षण पण जिल्हा परिषद समोर जायचं होतं मला. पण एक विचार करत होती की मला सपोर्ट नाही आहे. आई वडील होते पण खूप गरीब परिस्थिती होती माझीवाली. मला पण कामाला जायचं होतं. नांदगावला येत होती मी कॉलेजला आली सकाळी की 12 वाजता परत गेली, दप्तर फेकलं की कामाला जायची मी. ते म्हणजे असं शेत वगैरे माहीत होतं ना की ते जावं लागते बा म्हणून. ते नाही गेली तर आई मागं धावायची. मग परिस्थिती तशी होती माझीवाली, पण माझं स्वप्न इतकी म्हणजे जिद्दी होती. मला करायचं होतं. नंतर लहानपणापासूनच तुमचं स्वप्न होतं? लहानपणापासूनच स्वप्न होतं की मला काहीतरी करायचं, असं सेवा वगैरे अशी मनात भरपूर इच्छा होती अगोदर. पण काय करायचं नेमकं सुचत नव्हतं, कारण की परिस्थिती इतकी डाऊन होती की मी करू शकत नव्हती. कारण की घरी गेली अगदी लहानपणापासून जेव्हा तुम्ही लहान असताना जेव्हा हो, मला असं समजते 10वी पासून असं समजायला लागलं की काहीतरी बनायचं आपल्याला, काहीतरी करायचं. पण घरच्या परिस्थितीनुसार म्हणजे करू शकत नव्हती मी. एक भाऊ बहीण. नंतर नांदगावला आली. 11वी मी शिवणीला केली. शिवणीला ते नदी वगैरेतून जायची मी. मग ते मैत्रिणी वगैरे थांबायच्या वगैरे. नंतर 11वी केली. नंतर मीच विचार केला की नाही, इथं होत नाही आपलं, आपण नांदगावला करायचं. म्हणजे कुठचा असा अनुभव आला की ज्यामधून तुम्हाला कळलं की नाही, मला नक्कीच काहीतरी मोठं बनायचं आहे, नाहीतरी खूप मोठं करायचं आहे? नेमका अनुभव कसा आला आणि नेमकं असं काय घडलं तुमच्यासोबत की ज्यावरून तुम्ही ठाणूनच घेतलं की नाही, मला काहीतरी मोठंच करायचं आहे? माझे वडील जेव्हा असे कष्ट करायचे ना, मला असं त्यांचं बघावलं नव्हतं जात किंवा हे इतके कष्ट करतात. आई वडील पण डोळ्यात म्हणजे अश्रूपणे यायचे, पण काही आवरू पण शकत नव्हती मी. नंतर मग इथे आली नांदगाव फेल झाली मी. 12वी फेल झाल्यानंतर मग मला असं विचारायला की आता नेमकं करायचं काय. मग मी नर्सिंग स्टार्ट केलं. 10वीवर होते तेव्हा. नेमकं तुम्ही 12 जेव्हा नापास झालात तेव्हा तुम्हाला काय वाटलं? नेमका अनुभव त्यावेळेस कसा होता? मला असं वाटलं की यार, आपल्याला करायचं आहे, पण आता इथं समजा शिक्षण संपलं आता. नंतर मग माझ्या आईने खूप सपोर्ट केला मला की कर तू काहीतरी. ती म्हणजे कामाला जायची, पैसे द्यायची. नंतर मी नांदगावला केलं, पण त्याला काही हे नव्हतं, ग्रँड वगैरे नव्हते. तर मग मी अमरावतीला पाठवलं. माझ्या आईने मला 500 रुपये देऊन, 500 रुपये बाबाच्या चोरून दिले मला, आणि जा बा तू कर काहीतरी. तिथे गेली तर तिथली परिस्थिती बघितली की 500 रुपयात काहीच होत नाही. मग माझ्या गावातले शहरात जाण्यास 500 रुपयात काहीच होणार नाही. नंतर माझ्या गावातले जे दादा होते एक ओळखीचे, त्यांनी मला कोणत्या तरी एका दुकानात लावून दिलं होतं, शोरूममध्ये. म्हटलं शोरूममध्ये लावलं, पण त्याच्यातनी 3 का 4 हजार रुपये सांगितलं मला तेव्हा. पण म्हटलं नाही, 3-4 हजारात मी करत नाही. त्यांनी मग ते मी केलंच नाही तिथे. मग देवासारखे एक ते की मला नर्सिंग करायचंच होतं. मग मी ॲडमिशन वगैरे घेतली. तिथे बी म्हणजे खूप सांगितली फीस, 80,000 रुपये. तर एक भरली मी 40,000 रुपये. नंतर मी म्हटलं, विचार केला की आता आपल्याला करायचं आहे, पण परिस्थिती आपली डाऊन आहे, पण नाही करू शकणार आपण. नंतर मी तेच करता प्रॅक्टिकल वगैरे करता एक निचत दवाखाना आहे अमरावतीला, मनोज निचत. एकंदरीत तुम्ही नर्सिंग पासून सुरुवात केली या सगळ्या गोष्टींची? तिथे मग गेल्यानंतर समजलं का नाही, बाहेर निघाल्यावर काहीतरी आहे बा, आपण स्वतःचं स्वप्न साकार करू शकते. नंतर तिथे गेली. नंतर मग ITI ला ॲडमिशन घेतली मी. ITI ला ॲडमिशन घेतल्यानंतर ते म्हणजे मुलं वगैरे जात होते प्रॅक्टिसला. मला असं वाटलं हे जातात कुठे नेमके. मला ग्राउंड माझ्या तिथेच होतं लागून, पण मला माहीत नव्हतं की हे जातात कुठे नेमके बा ग्राउंडवर. मग ग्राउंड बघितलं मी. नंतर क्लास वगैरे आला मी सरांजवळ. पण माझं ॲडजस्टमेंट असं नव्हतं होत की जॉब करणं आणि इकडे प्रॅक्टिसला वेळ देणं आणि शिकणं, म्हणजे तिन्ही एका वेळेस चालू केलं, कठीण केलं. नंतर मग लावलं, ॲडजस्टमेंट चालू केली मी, पण खूप म्हणजे असं त्रासदायक वाटत होतं मला. मग सर पण चांगले होते माझ्या ITI चे. तर ते म्हणत, त्यांना माहीत होतं की परिस्थिती खूप डाऊन आहे बाईची. तर मला कधी त्रास दिला नाही सरांनी, कधी म्हटलं पण नाही. गेली तर गेली कॉलेजला किंवा नाही गेली, पण एमर्जन्सीत मला सर फोन करायचे की बेटा आज येऊन जा, आज तुला प्रॅक्टिकल द्यायचं आहे. तेव्हा मी जायची. नेमकं तुम्ही कधी ठरवलं की मला पोलीसच व्हायचं? नंतर मग ते मुलं जेव्हा जायला लागले ग्राउंडवर, तेव्हा मला असं वाटलं, जिद्द पेटली अंगात नाही की नाही, आपण पण करू शकते. हे करू शकतात तर आपण पण करू शकतो. एक दिवस ग्राउंडवर गेली तर 1 महिना ग्राउंडवरच नाही गेली. म्हणजे माझ्या धावणं पण नव्हतं होतं. ते परिस्थिती बघितली तिथली, काहीच म्हणजे जमलं नाही. नंतर मी म्हटलं नाही, आपल्याला जायचं आहे म्हणजे करायचं आहे. मग गेल्यानंतर मग प्रॅक्टिस वगैरे चांगली होती. मी प्रॅक्टिस सहसा मुलीमध्ये केलीच नाही ना, मुलामध्येच केली.
नंतर भरती मारली मी 16मध्ये 2016मध्ये. तर वेटिंग राहिली. मला खूप असं म्हणजे रडायला आला की प्रॅक्टिस केली 2 महिने वगैरे, आपण खूप मेहनत घेतली आणि वेटिंग राहिली डायरेक्ट. मग नंतर पुढे प्रयत्न चालूच ठेवला? हां, नंतर मग प्रयत्न केला. मग माझे वडील वगैरे म्हणायचे झालं बेटा, राहू दे आता नको करू, आता ये घरी. म्हटलं नाही, मला करायचं. आता माझा भाऊ उमेश, तो पण मला म्हणायचा की काहीतरी पुढे कर, म्हणजे प्रयत्न सोडू नको प्रयत्न तू. कर बा. त्याचा खूप पाठिंबा होता मला की ताई तू कर, तू करत आहे कर. माझे आईवडील असे नाही म्हणायचे की तू ये, पण काहीतरी करून दाखवशील तेव्हा. पण आता लोक पण म्हणायचे आता मुलगी एवढी मोठी झाली आहे, तिचं पण कुठेतरी विचार येतोय की बा जर मुलगी बाहेर शिकायला गेली तर कुठेतरी तिचं वय निघून चाललेलं आहे, तर कुठेतरी समाज आपल्याला म्हणजे खटकतो की नाही, मुलीचं तर लग्न करायला पाहिजे, आईला सांगायला पाहिजे. तुम्ही त्यावेळेस म्हणजे त्यावेळेचा अनुभव का होता की तुम्हाला जर मी त्यावेळेस खूप डिप्रेशनमध्ये होती की मला असं वाटायचं नाही आई वडील जे निर्णय घेतात ते चुकीचे नाही आहे, शेवटी चांगलेच निर्णय आहे. पण मला असं वाटलं की नाही, एका वर्षानं काय होते, मला मुलगा वगैरे बघायला आला, यांना पसंती पडला असं. पण मला खूप म्हणजे मी रडली वगैरे, बिमार पडली, नाही मला करायचं नाही म्हणजे करायचं नाही. त्यांचे खूप फोन येत गेले घरी. नंतर माझ्या भावाने त्यांना सांगितलं नाही, माझी ताई करणार नाही आहे कारण तिची इच्छाच नाही, तिला काहीतरी करायचं आहे. की म्हणजे नेमके म्हणतात की बा काही न झालं तर मग शेवटचा पर्याय हा लग्न हाच असतो, आहे. पण तरी जिद्द न सोडलेली बरी. आणि जिद्दपणे काम केलं तर प्रयत्न चालू ठेवले तर आपण प्रत्येक शिखर गाठू शकतो. हा, तर नेमकं मग तुम्ही जेव्हा हे पोलीसमध्ये जेव्हा प्रॅक्टिस करायला गेल्या किंवा जेव्हा एक मुलगी म्हणून तुम्ही संध्याकाळची प्रॅक्टिस करत असाल, तेव्हा असे जे अनुभव घडतात, त्याच्या बाहेर जे अनुभव घडतात, खूप अनुभव म्हणजे अनुभव असे सांगायसारखे की असे म्हणायचे लोक काय होते तुझ्याकून, घरची तू अशी आहे, परिस्थिती बेकार आहे, नाही करू शकत तू, घरी जा. आणि माझ्या जे फाईटला माझ्या मुली होत्या माझ्यासोबतच्या, ते म्हणत होते आम्हाला भरतू मारू दे, तू कशाला मारते इथे, तू लागू म्हणजे कुठेतरी मागे खेचण्याचा प्रयत्न करत. पण मी म्हटलं नाही, तू मारू शकते ना, तू पण करू शकते, मी पण करू शकते. तुझ्यातली जर क्वालिटी असेल तू लागू शकते, माझ्यात क्वालिटी असेल तर मी लागू शकते. म्हणजे कुठेतरी एकंदरीत तुम्ही प्रयत्न चालू ठेवले आणि आज लागले. तर आज लागल्यामुळे काय परिस्थिती चेंज झाली तुमच्या घरची किंवा कुटुंबांचा दृष्टिकोन पाहण्याचा? आई ते म्हणत होते की तुम्ही बा नाही लग्नच करून घे, आणि जेव्हा लग्नावर तुमच्या हा क्षण आला होता की जेव्हा तू लग्नच करून घे, आता काही करू नको, आता काय म्हणतात नेमकं? आता नेमकं असं आहे की जे परिस्थिती अगोदर होती ती परिस्थिती नाही आहे. आता कामाला वगैरे कोणी जात नाही, समजा घरीच राहतात, सर्व ठीक आहे. पण आता फक्त एवढं आहे की मला असं वाटते माझी बहीण आहे, भाऊ आहे, यांचं भविष्यात काहीतरी चांगलं झालं पाहिजे, त्यांनी पण जिद्द पेटवली पाहिजे, काहीतरी लागली पाहिजे भविष्यात गव्हर्नमेंटमध्ये. म्हणजे तुम्ही त्यांना सांगत असाल किंवा प्रेरणा देत असाल, आणि तुमच्या जे लहान बहीण भाऊ आहेत तुमचा आदर्श घेत असताना ते, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही आज जो पोलीस झाला तर त्यांना मार्गदर्शन देत असाल? हो, त्यांना असं नाही की पोलीसच व्हा, तुम्हाला जे वाटते ते व्हा, पण जिद्दीने करा, काहीतरी करा, समाजात नाव होते. आणि जे आपण साधन समजा स्वतःच्या भरोशावर करू शकते ते दुसऱ्यावर डिपेंड राहू नाही शकत का, दे बा मला तू काहीतरी, स्वतः पण म्हणजे दुसऱ्यावर डिपेंड न राहता स्वतःच काहीतरी करा, स्वतःचा बिझनेस, स्वतःची इमेज वाढते आणखी समाजामध्ये. जे मला लोक म्हणत होते की नाही लागू शकत बा, इतकी मोठी मुलगी झाली, ही नाही करू शकत काही, आज तेच लोक माझ्या इकडे पाहून एकदम खाली मान घालतात किंवा त्यांना अशी म्हणजे कुठेतरी त्यावेळेस त्यांना म्हणजे कुठेतरी त्यावेळेस तुम्हाला हे करत होते, आणि आज त्यांचा दृष्टिकोन समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन असं नाही की पोलीस किंवा अदर जॉब असे सारखेच आहे, पण बघण्याचा दृष्टिकोन असा लोकांचा की आमचं 4 चौघात असं बसणं उठणं असते, आम्ही एकदम फ्री माइंड वागतो, असं सोबत कोणी बसलं तर असं कसं जो लोकांचा गैरसमज आहे आमच्याबद्दल तो वाईट आहे. मग आता तुम्ही एक पोलीस म्हणून समाजात कार्य करतायत, तर तुम्हाला असं नेमकं आज जे प्रकरणं होत आहेत मुलींसोबत, ज्या तरुणी ज्या मुली आहेत त्यासोबत अनेक प्रकरणं होत आहेत, ज्या ॲसिड म्हणा किंवा जे बलात्काराचं प्रकरण वाढतच चाललं आहे आपल्या देशात, तर तुम्ही एक पोलीस म्हणून तुमचं काय मत आहे यावर? कुठेतरी आळा बसायला पाहिजे. आढावा बसायला पाहिजे. आणि याच्यामध्ये कसं आहे, आता एक तर मुलाची पूर्ण गलती नसते आणि मुलीची पण, याच्यातनी दोघंही पण सेमच असतात ना. असं नाही की मुलगी आहे बा आणि मुलीवर ॲसिड फेकला तर मुलांचीच गलती असू शकते, मुली पण त्याच्यातनी सहभागी असतातच, पण हे व्हायला नको. म्हणजे नेमकं काय असा अनुभव कधी तुम्हाला आला असेल किंवा रात्रीच्या वेळेस जेव्हा तुम्ही काम करत असताना एकंदरीत तर कुठेतरी म्हणजे मुलांसोबत राहावं लागत असेल, आणि पोलीस म्हटल्यावर तर रात्र ड्युटी करावंच लागत असेल, नेमकं त्यावेळचा अनुभव कसा? याच्यात कसं आईवडिलाचं पण चुकते. जेव्हा मुलगी घराच्या बाहेर जेव्हा जाते तर ती लेट झाली तर विचारायला पाहिजे का मुलगी का बरं लेट होत आहे, तू कुठे जाते, किंवा क्लास असते, क्लासचा टाईम माहीत पाहिजे नाहीला, ती केव्हा येते केव्हा जाते, कोणती मैत्रीण आहे तिची. तर असं जर आईवडिलांनी मला असं लक्ष ठेवलं तर नाही एवढं प्रकरण नाही घडू शकणार.
ते जे प्रकरण घडतात ते कमी होऊ शकतात. पण तुमच्या मते काय वाटते तुम्हाला की कुठेतरी हे प्रकरण जे चालू आहेत की नुसतं आईबाबा कुठपर्यंत लक्ष देतील? आता एखाद्या जर आईवडील जॉबर असले तर त्याच्या मुलींवर नाही होत लक्ष देणं, तर मग तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? एकंदरीत मला आता असं वाटते की मुलींना एकदम स्ट्रॉंग म्हणजे स्वतःचं रक्षण स्वतः केलं पाहिजे. नाही, पण कुठे कुठे म्हणजे नाही करू शकत. एक कुठे- पोलीस स्टेशन असते, पोलीस स्टेशन जवळचं पोलीस स्टेशन, तिथे गाठलं पाहिजे जाऊन. जेव्हा तुम्ही सांगाल महिला सेल असतात, पोलीस स्टेशन असते, तिथे जाऊन सांगितलं पाहिजे की आमच्यासोबत असं होत आहे, हां, तेव्हा धावून जातात ना कोणी. तुमच्याकडे काही असं प्रकरण आलेलं आहे कधी? माझ्या ह्याच्यात तर अजून नाही आलं, कारण की मी RCPला वगैरे आहे, तर माझ्या ह्याच्यात नाही आलं नाही. जेव्हा दंगे वगैरे होतात असे येतात एकंदरीत, पण इतके हे नाही आहेत. नेमकं असं हे जे समाजात जे वातावरण आहे किंवा जे तुम्ही समाजात ते वातावरण आहे, नेमकं ह्या वातावरणाबद्दल काय सांगाल? जे मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे समाजाचा, तो त्याच्यावर काय सांगाल तुम्ही? समाजाचा दृष्टिकोन हा प्रत्येकाविषयी वाईटच आहे. एक आता मी पोलीस म्हणून आता मी पण जेव्हा बाहेर जाते तर माझ्याकडे पण बघण्याचा दृष्टिकोन हा लोकांचा वेगळाच आहे. आता असं नाही की मुलगी जन्माला आली तिने जॉब करूच नाही किंवा बाहेर निघूच नाही किंवा शिकूच नाही. एकंदरीत तुमचं हे स्वप्न जे होतं पोलीसमध्ये यायचं, नेमकं का असं एकदम ठरवलं तुम्ही की मला पोलीसमध्येच जायचं आहे? नेमकं काय उद्दिष्ट होतं? मला पोलीसमध्ये जायचं होतं, पण मला जे नोकरी म्हणजे मला आवश्यकता होती नोकरीची, माझी परिस्थितीच अशी होती की मला नोकरीची खूप आवश्यकता होती. आता ते पोलीसमध्ये लागो की अदर जॉबमध्ये लागो. नंतर मला आवडायचीच खाकी वर्दी. म्हटलं की घालून ते अट्रॅक्शन, ते खाकी वर्दी कोणाला असं बघितलं की मला असं वाटायचं नाही आपण पण दिसलं पाहिजे तसं. म्हणजे लहानपणी कोणाला तरी बघून असं वाटायचं की नाही कुठेतरी मी पण अशीच खाकी वर्दी घालून कुठेतरी मीच चांगली, म्हणजे मला एकदम चांगलं वाटायचं, अभिमान यायचं स्वतःचं. मग आता काय नेमकं पोलीस खात्यात वळण्याचं तुमचं नेमकं कारण काय? आणि याचं पोलीस खातं म्हटल्यावर नेमके अनुभव खूप येतात, म्हणजे नेमका असा कोणता अनुभव आला तुम्हाला? अनुभव खूप येतात, म्हणजे असं की असं वाटायचं मला अगोदर पण की जे लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो मुलीविषयी नसायला पाहिजे तसा, की मुली पण कसा मुलाच्या खांद्याला खांद्या लावून जॉब करू शकतात किंवा जेवढं त्यांना असतात पगार तेवढं आम्हाला देतात, पण ते करू शकतात तर आम्ही का नाही करू शकत? हा जो दृष्टिकोन आहे लोकांचा हा बदलायचा होता. मुली पण जाऊ शकतात ना, जॉब करू शकतात किंवा कुठेतरी त्याही पुढे जाऊन स्वतःचं निर्माण करू शकतात, स्वतःचं संरक्षण करू शकतात. तुम्ही जेव्हा हे पोलीस खातं जेव्हा भरती दिली, कोणत्या वर्षी भरती दिली तुम्ही? मी दिली 2016मध्ये दिली, तेव्हा वेटिंग होती. आणि 2017मध्ये दिली, तेव्हा नागपूर लोहमार्ग आणि अमरावती ग्रामीण दोन्ही इकडे लागली. तेव्हा नागपूर लोहमार्गाला मी रिझाईन दिला आणि ते अमरावती ग्रामीणला हे झाली. म्हणजे तुम्ही नेमकं जेव्हा तुम्हाला एकंदरीत हे जेव्हा तुम्हाला लेटर आलं असेल तेव्हा तुम्ही ट्रेनिंगसाठी गेल्या असेल, तर तिथे काय अनुभव आला नेमका? नेमका ट्रेनिंगचा अनुभव असा की तिथं इतकं हार्डवर्क होतं की ते बघून असं वाटायचं की लागायलाच नव्हती पाहिजे. इतकं हार्डवर्क होतं तिथलं. ती रनिंग रायफल घेऊन रनिंग करायचं दिवसभर, सकाळपासून 6 वाजतापासून तर 8 वाजेपर्यंत रनिंगच व्हायची. 8 वाजता ते ब्रेक द्यायचे, मधामध्ये ब्रेक दिला की क्लास राहायचे लॉचे क्लास 8 ते 1 वाजता जेवण करायचं आणि आणखी ग्राउंडवर फॉलिंग. असा त्रास यायचा. नंतर मग सवय होऊन गेली. सवय लागता तुम्ही पुन्हा त्याच्यात हे करायला लागले. पण तेव्हा म्हणजे जेव्हा तिथे आमचे ट्रेनिंग व्हायचं तेव्हा असं वाटलं की नाही मुली पण आपलं स्वतःचं संरक्षण करू शकतात. आणि नेमकं जे पोलीस खातं म्हटल्यावर तुम्ही जेव्हा नोकरी करायला जेव्हा अमरावतीत गेल्या ग्रामीणमध्ये, तर नेमकं तुम्हाला समाजात बाहेर फिरायला किंवा समाजात बाहेर चालायला, म्हणजे बाहेर जेव्हा पडलाय तुम्ही समाजात, तर तेव्हा काय नेमकं अनुभव आला की कुठे कुठे ज्या आपण गोष्टी बघतो आज तरुणींच्या किंवा ज्या आज समाजामध्ये घडत आहेत, तर त्यावर तुम्ही काय सांगाल? मी बाहेर निघाली तेव्हा मला असं वाटायचं की खरंच ज्या मुली याने राहतात डेअरिंग वगैरे घेऊन, म्हणजे डेअरिंगने राहतात वगैरे, त्यांच्यासोबत असं नाही होऊ शकत एकदम. आणि मुलींनी जर प्रयत्न केला समजा समाजात वावरण्याचा, जॉब केला किंवा कोणत्या तरी क्षेत्रात गेल्या, तर हे प्रकरण खूप कमी समजा होऊ शकते बा. नेमकं आजचे जे प्रकरण चालू आहे, जे समाजामध्ये एवढे प्रकरण चालू आहेत आणि मुली पण रात्री जॉब करतात, तर आणि त्यांना कधी लेट होते असेल किंवा, तर तुमचं एक पोलीस या नात्यानं नेमकं त्यांच्यावर काय? पोलीस हेल्पलाईन नंबर असते, महिला सेलचा नंबर असते, त्याच्यावर कॉन्टॅक्ट केला की तुरंत पोलीस येऊ शकतात. तुम्ही करायला पाहिजे.
आजच्या महिला विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि ज्या महिला पोलीस शिपाई म्हणून तुम्ही काम करतायत, तर नेमकं आमच्या महिलांना काय संदेश द्याल? माझ्यातर्फे तर महिलांना हा संदेश राहील की त्यांनी बाहेर निघावं आणि जोपर्यंत आपलं स्वतःचं उपयोगी साधन होत नाही, जसं प्रत्येक महिलेच्या अंगात एक गुण असतो, कोणी शिवणकाम, कोणी ब्युटी पार्लर हे करतच असतात, पण त्याच्यामधून काहीतरी निर्माण करावं आणि पुढे जावं. खरंच नक्कीच आपल्यासोबत होत्या मनीषा चव्हाण यांनी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून निघून त्यांनी स्वतः आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे आणि स्वतः आता त्या महिला शिपाई झाल्या आहेत. तर त्यांनी आमच्या या महिला विशेष या कार्यक्रमामध्ये येऊन आपला मौल्यवान वेळ दिला आणि आपला जीवन प्रवास कसा घडला याबद्दल सांगितलं. तुमचं खूप खूप धन्यवाद.